कट्टर हिंदुत्ववादी पक्ष हा शिवसेना आहे. कालही होता, आजही आहे, उद्याही होणार. 25 वर्ष बीजेपी सोबत राहिलो तर आमची बीजेपी झाली नाही. एका वर्षात 2 वर्षात काँग्रेस होणार आहे का? परंतु ज्यांना लालसा होती, ज्यांना उद्धव साहेबांबद्दल प्रेम होतं, शिवसेनेबद्दल प्रेम होतं, बाळासाहेबांबद्दल प्रेम होतं, ते एकही व्यक्ती गेला नाही. शिवसेना हे संघर्षाची भूमी आहे आणि संघर्षासाठी स्थापन झालेला पक्ष आहे. पण या जिल्ह्यासाठी एकही काम केलं नाही. अनेकदा लोकसभेत त्यांनी मोठमोठ्याने आवाज उठवला, मोठमोठे प्रश्न मांडले, पण एकही मार्गी लागला नाही. आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. नमस्कार, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे. अमरावती लोकसभा 2024 या मतदारसंघात चुरशीची अशी निवडणूक होणार आहे. 3 कॅन्डिडेट सध्या तरी चांगले तंतोतंत एकमेकांना फाईट देणार आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या खासदार आहेत नवनीत राणा, त्यानंतर काँग्रेसकडून बळवंत वानखडे जे आमदार आहे दर्यापूरचे, आणि प्रहारकडून बच्चू भाऊंनी आपला उमेदवार वेगळा दिलाय जो की दिनेश भाऊ. आता विषय असा आहे की 3 कॅन्डिडेट तर महत्वाचे आहेच, पण याच्या मागे जे कार्यकर्ता जो एकदम महत्वाची भूमिका निभावत असते, कार्यकर्त्याचं म्हणणं काय आहे हे आपल्याला पहिले लक्षात घेतलं पाहिजे. अमरावती हा जिल्हा नेहमी शिवसेनेचा गड राहिला आहे आणि आपल्यासोबत आता आहे शिवसेनेचे एकदम दबंग नेते सुनीलजी खराटे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे जो सगळ्या जनतेने पडलाय की बाळासाहेब ठाकरेचे त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं, शिवसेना तयार केली होती. काँग्रेस किंवा बीजेपी ह्या पक्षांना सोडून त्यांनी त्यांचं स्वतःचं मोठं असं अस्तित्व निर्माण केलं होतं. मात्र आता त्यांनी जे महाराष्ट्राला 2 नेते दिले होते, एक उद्धवसाहेब ठाकरे आणि एक राज ठाकरे, हे दोघेही 2 वेगवेगळ्या दिशेने गेले आहे, एक काँग्रेसमध्ये आणि बीजेपी. काय वाटते कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं? पहिल्यांदा तर दोघेही लोक कोणत्याही पक्षात गेले नाही ना, एक काँग्रेसमध्ये सपोर्ट केला. तर राजकारण जनतेसाठी करायचं असते, जनतेच्या सुरक्षितेसाठी, जनतेच्या चांगल्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी करायचं असते. आणि त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे ऍडजस्टमेंट करावं लागत असते. त्या बाळासाहेबांनी केल्या होत्या, त्या अनेक नेत्यांनी केल्या. आता खुद्द बीजेपी जे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा चालते त्यांचं मत आहे, परंतु कट्टर हिंदुत्ववादी पक्ष हा शिवसेना आहे. कालही होता, आजही आहे, उद्याही होणार. परंतु त्यांनी सुद्धा सकाळी 5 वाजता उठून राष्ट्रवादी सोबत युती केली. त्यांनी मुफ्ती मोहम्मद शहीद सोबत सुद्धा सरकार स्थापन केलं. त्यामुळे जेव्हा विकासाची वेळ येते, पण याचा अर्थ तुम्ही बीजेपीला आदर्श नाहीच ना ठेवत? कधीच नाही. बीजेपी आता उद्धव साहेबांचं नेहमी आपण वाक्य ऐकलं की बीजेपीवाले म्हणतात की शिवसेनेची काँग्रेस झाली. शिवसेनेची काँग्रेस. आता संजय राऊत साहेबांचं 2 दिवसाअगोदर भाषण झालं, 25 वर्ष बीजेपी सोबत राहिलो तर आमची बीजेपी झाली नाही. तर एका वर्षात 2 वर्षात आमची काँग्रेस होणार आहे का? त्या उलट बीजेपीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्र करून स्वतःची काँग्रेस होण्याची वेळ स्वतःवर येण्याची परिस्थिती निर्माण केली. एक वेळ अशी की त्यांच्याकडे आज जवळपास जेवढे आमदार आहेत त्यातले 60% आमदार किंवा जवळपास 25-30% खासदार हे काँग्रेस आणि इतर पक्षाचे. जर एखाद्या वेळेस विद्रोहावर ते उतरले तर चला आपला मोर्चा आपल्याकडे वळू, तर ते पूर्ण पक्ष खाली घेऊन जाण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. आज ईडी, सीबीआय किंवा इतर सरकारी एजन्सीज ज्यांच्या भरोशावर, त्यांच्या धाकावर सगळ्यांना त्यांनी बांधून ठेवलाय, उद्या त्यांची पकड त्याच्यावरून सैल झाली तर हे सगळे निघून जातील, तेव्हा पक्ष खाली जाईल. हे जे तुम्ही पकड म्हणताय, आता अमरावती जिल्ह्यात तुमची पकड आहेच. अनेक जनतेला वाटतंय की तुमचा उमेदवार असायला पाहिजे होता, कारण गड आहे. बरोबर. पण तुम्ही एक उमेदवार देऊ शकले नाही, वरच्या पातळीवर तुमचा उमेदवार मान्य केला गेला नाही, याची काही खंत? बिलकुल खंत नाही. कारण की आज आमच्या सर्वात जास्त सीट्स उभ्या आहेत महाराष्ट्रामध्ये. 21 सीट उद्धव साहेबांनी घेतलेल्या आहेत. जेव्हा महाविकास आघाडी झाली, 3 पक्ष एकत्र आले आणि आणखी 1-2 मित्र पक्ष आले, तेव्हा शिवसेनेला सर्वात जास्त प्राधान्य इतर पक्षाने दिलं. आज 21 सीट दिल्या. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य असताना सुद्धा किंवा इच्छुक असताना त्या ठिकाणी शिवसेनेच्या माणसाला तिकीट मिळाली. तिथल्या शिवसैनिकांना काँग्रेसला वाटलं नसेल किंवा काँग्रेसच्या नेत्याने आमच्यावर अन्याय केला, परंतु जेव्हा आपण युती करतो तेव्हा आपल्या ज्या मित्र पक्ष असतात त्यांच्या भावनांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि आपण एकटेच सर्व नाही, सर्वांच्या मदतीनं महाविकास आघाडी झाली आहे आणि सर्वांच्या मदतीनं सरकार स्थापन होणार आहे.
अशा परिस्थितीत जेव्हा आपण 21 घेतल्या तर आपण सर्व 48 आपण घेऊ शकत नाही, म्हणून काही ठिकाणी सोडाव्या लागणार आणि त्यामध्ये अमरावतीचा नंबर लागला. आता 21 ज्या या अमरावतीपेक्षा कदाचित महत्वाच्या होत्या असंही असू शकते. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जेव्हा करत असताना, एवढा मोठा पक्ष चालवत असताना उद्धव साहेबांना अनेक वेळा कुठं ना कुठं एक पाऊल मागे यावं लागते, कारण शेवटी मित्रपक्ष आहे. आणि तरी सुद्धा दोन्ही मित्रपक्षांनी त्यांना मोठा दर्जा दिला, 21 सीट सांभाळल्या. त्यामुळे अमरावतीत उमेदवार देऊ शकलो नाही हा विषयच नाही. आमच्याकडे अनेक उमेदवार होते, परंतु आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला शब्द पाळणे हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे आणि ते करत आलो आणि करत राहणार. हा जो शब्द पाळण्याचं कर्तव्य आहे याला कुठेतरी दिनेश भाऊ यांनी ते नाकारलं आणि ते प्रहार मधून त्यांनी उमेदवारी घेतली आणि ते आता लढतायत. प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. आता जर दिनेश भाऊचा असं विचार केला, ते म्हणतात की मी ओरिजिनल शिवसैनिक आहे, अत्यंत चांगला माणूस आहे, खूप सेवा केली आहे, लोक गरीब दीन आजही करतो, दिवस रात्र करत असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तो कट्टर शिवसैनिकच असला पाहिजे. त्यांनी कट्टर शिवसैनिक म्हणून अनेक लोकांची कामं केली, ते आमच्यासाठी अत्यंत म्हणजे सन्मानजनक गोष्ट आहे. परंतु एक वेळ त्यांनी विधानसभेत सुद्धा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली, आता प्रहारमध्ये गेले. तर त्यामुळे प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते किंवा वैयक्तिक आपला विचार करण्याची पद्धत असते. त्यामुळे त्यांनी वेगळा पक्ष स्वीकारला, याचा अर्थ नाही की प्रत्येक शिवसैनिक त्याच पद्धतीने विचार करतो. आता एवढा मोठा 40 पक्ष 40 आमदार कडून शिंदे साहेबांनी शिवसेनेतून बाहेर गेले, एवढी मोठी आंधी आली, त्यावेळेस फरक पडला नाही. तर हे छोट्या छोट्या हवेच्या झुळकाने काय फरक पडणार? अमरावतीतून एकही शिवसैनिक तिकडे गेला नाही. काय वाटतं, शिवसैनिकांचे किंवा कार्यकर्त्यांचे दिनेश भाऊ यांच्या मागे मतदान जाणार? बिलकुल जाणार नाही. कारण जे तुम्हाला सांगितलं मी की जेव्हा शिंदे साहेब 40 आमदार घेऊन शिवसेनेतून गेले, त्यांच्या मागे सत्ता गेली, तिथे सत्ता स्थापन झाली आणि सत्ता स्थापन झाली तर सत्तेच्या लालसेपोटी किती लोक जातात हे तुम्हाला माहिती आहे. आणि ज्यांना लालसा होती ते निश्चित गेले, परंतु ज्यांना लालसा नव्हती, ज्यांना उद्धव साहेबांबद्दल प्रेम होतं, शिवसेनेबद्दल प्रेम होतं, बाळासाहेबांबद्दल प्रेम होतं, ते एकही व्यक्ती गेला नाही. ते उद्धव साहेबांकडे काहीही शिल्लक राहिले नाही, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे लाभाच्या पोटी दिनेश भाऊच्या मागे काही लोक जातील हा युक्तिवादच चुकीचा आहे. हा, एक मैत्रीपूर्ण काही 2-4 लोकांची संबंध असू शकतात किंवा आपण कमर्शियली पुढे अटॅच असतो, तर त्या लोकांना त्याचं जाण्याचं तो जावंच लागेल कदाचित. त्यामुळे ते लोक गेले असतील तर त्याच्यात गैर नाही, कारण तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. परंतु शिवसैनिक म्हणून ज्यांनी अनेक वर्षापासून या जिल्ह्यात शिवसेनेची सेवा केली, पक्ष वाढवलाय, तो कट्टर शिवसैनिक कुठेही गेला नाही आणि जाणारही नाही. हे तुमचं दिनेश बद्दलचं मत होतं. यस. नवनीत राणांबद्दल तुमच्या मनात खूप राग आहे, कशाचा? नवनीत राणाबद्दल अनेक गोष्टींचा राग आहे. सर्वात पहिले आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आमच्या उद्धव साहेबांना त्यांनी अनेक वेळा अपमान करण्याचा प्रयत्न केला विनाकारण, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक लोकप्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचं ते नेतृत्व 5 वर्ष करत आले आणि या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून आणि एक जिल्ह्याच्या एक मोठ्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझी वैयक्तिक जबाबदारी ठरते की प्रत्येक लोकांचा विकासाचा प्रयत्न करू. मी माझ्याकडे अधिकाराचं पद नाही, परंतु शिवसेना हे संघर्षाची भूमी आहे आणि संघर्षासाठी स्थापन झालेला पक्ष आहे. त्यामुळे ज्या वेळेस लोकांची अडचण येते किंवा लोकांची कामं होते त्यावेळेस शिवसेने सर्वात समोर. आज जिल्ह्याची खासदार या जिल्ह्यासाठी धोरणात्मक एकही काम करू शकले नाही. जिल्ह्यातले अनेक युवक उच्च शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहेत. मोठी MIDC पंचतारांकित मोठ्या मुश्किलनं यांनी आणली असं हे म्हणतात, परंतु त्याच्यासाठी एअरपोर्ट लागू केलेलं नाही. आता जेव्हा एअरपोर्ट नसल्यामुळे मोठमोठ्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी येत नाही किंवा ज्या आल्या त्या बंद पडल्या. फिल्डे मिल ज्या मागच्या आमच्या शिवसेनेच्या खासदारांना चालू केलं होतं ते बंद पडलं. रेल्वेसाठी शकुंतला ब्रॉडगेजसाठी 2100 कोटी मंजूर आमच्या खासदारांनी केले होते, ते सुद्धा यांच्या परत गेले. या MIDCची जागा आहे ती इतर लोकांना वाटण्याऐवजी स्वतःच यांच्या परिवारांना लाटली. या गावात जवळपास 5000 छोटे मोठे लघुउद्योग आहेत जे फ्रॉक किंवा सलवार कुर्ती ज्या पूर्ण इतर राज्यात पाठवत असतात. त्या घरात छोट्या छोट्या उद्योग त्यांनी लावलेले आहेत. कारण MIDC जी अमरावती जवळची MIDC आहे त्याचं एक्सपान्शन झालेलं नाही आणि त्या एक्सपान्शन मध्ये जर छोटे छोटे युनिट यांना करून दिले तर हे गावातून तिकडे जाऊ शकतात. आजूबाजूला जे खेडे आहेत तिथल्या लोकांना रोजगार मिळू शकते. अशी दिव्य दृष्टी यांच्याकडे काहीच नाही. अमरावतीतून 8 रेल्वे गाड्या जातात बडनेरावरून आणि हे विभागीय आयुक्तालय आहे तरी 8 गाड्यापैकी एकी गाडी हे बाई थांबवू शकली नाही. मग या जिल्ह्यासाठी एकही काम केलं नाही. अनेकदा लोकसभेत त्यांनी मोठमोठ्याने आवाज उठवला, मोठमोठे प्रश्न मांडले, पण एकही मार्गी लागला. आम्ही पदाधिकारी आहोत, एखादं काम घेऊन एखादं पत्र घेऊन आम्ही
एखाद्या अधिकाऱ्याला पत्र देतो आणि फोटो काढून पेपरला देऊन टाकतो, हे आमचं काम नाही. ते पत्र दिल्यानंतर त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वास नेणं हे आमचं काम. तसंच लोकसभेत हे लोकप्रतिनिधी जातात तेव्हा या जिल्ह्यासाठी जे प्रश्न यांनी लावले त्याचा पाठपुरावा करून या जिल्ह्यासाठी ते मार्गी लावून घेण्याचं काम आहे. जिल्ह्याचा विकास करणं काम आहे. स्वतःच्या नवऱ्याचा मतदारसंघ जर तुम्ही पाहिला तर रोडची अवस्था इतकी घाणेरडी आहे की या खासदाराचा पती तो आमदार आणि त्याचा राज्याचे उपमुख्यमंत्र्याचा राईट हँड असं ते स्वतः सांगतात. बाई सुद्धा देशाच्या गृहमंत्र्याचे अत्यंत सलोख्याचे संबंध, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना तिथं 8 दिवस मुलाखत मिळत नाही, या बाईला 15 मिनिटात मिळते. असे संबंध असताना जिल्ह्यासाठी एकही मोठं काम यांनी केलं नाही किंवा साधं रस्त्याचे दळणवळणाची साधनं सुद्धा साठी रस्ते सुद्धा हे करू शकले. मग या सगळ्या गोष्टीचा राग हा आमचा आहे. खासदार नवनीत राणा हा इतक्या लोकप्रिय आहे, जनतेत जाऊन मिळून मिसळून राहणारा बाई आहे आणि तुम्ही म्हणता की एवढं लोकसभेतले त्याचे मुद्दे गाजलेले आहे. पाहता टीव्ही चॅनलवर तुम्ही म्हणता एक काम नाही, 5 वर्षात एखादं काम तर केलंच असं. तुम्ही दाखवा. तुम्हाला प्रश्न आहे माझा की तुम्ही म्हणता लोकसभेत त्यांचे आवाज उठवला, बिलकुल उठवला, मान्य आहे. मोठ्याने गरजल्या लोकांनी पाहिलं तेही मान्य आहे. पण त्यातला एक प्रश्न तरी मार्गी लागला का? तुम्ही सांगा मला. तुम्हाला मी प्रश्न करतो, त्याचे एवढे चांगले चांगले संबंध आहे म्हणते वरच्या पातळीवर, कोण नाही. मग तेच तर तुम्हाला म्हणतोय की फक्त संबंध ठेवून किंवा आपल्या लोकांना सांगून हे होत नसते. लोकप्रतिनिधीचं काम असते की ज्या लोकांनी विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं आणि त्या पवित्र सभागृहात पाठवलं तर त्यांनी या जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी या जिल्ह्यासाठी काही ना काही करण्याची किंवा एक मोठमोठे उद्योग म्हणा, रोजगार, अशा आरोग्य व्यवस्था, अशा सगळ्या कितीतरी गोष्टी असतात. शेतकऱ्यांसाठी आता शेतमाल तुम्ही पाहिलं 6,000 रुपये त्यांना मिळते वर्षाचे आणि त्यांचं 8,000चं सोयाबीन 4,000 करून टाकलं. म्हणजे 10 क्विंटल एखाद्याला होत तर 40,000चं डायरेक्ट नुकसान. आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे खत आहे ते दुपटीनं चौपटीने वाढले. मग त्यांना सबसिडी 50% त्या याच्यावर शेतमाल म्हणजे शेताचे जे लागणारे जे साहित्य आणि त्यांचं खत याच्यावर डायरेक्ट 50% सबसिडी द्या आणि त्यांचं शेतमाल यांना भाव द्या. कशाला त्यांना 6,000 रुपये द्यावे लागते? त्यांना सन्मानानं जगवा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ द्या. याच्यासाठी एक तरी काम यांनी केलं का मला सांगा. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही नाही त्यांच्या जिल्हाध्यक्ष किंवा त्यांना स्वतः नवनीत राणांना मला सांगावं की या जिल्ह्यासाठी ही 5 कामं त्यांनी केली आहे. बरं, मी काय म्हणतो, ठीक आहे ते विकास कामं तर होत राहील म्हणा, बरं, पण मला नाही वाटत गड्या की नवनीत राणांसारखा खासदार एकही असो. कोण का प्रत्येक दिवाळीले त्या गोरगरिबाची दिवाळी साजरी होते. एक बॅग किराणा कोणताच नेता नाही. आता एक बॅग किराणा देतं हे तुम्ही म्हटलं. किराणाची बॅग 500 रुपयाची असते. 500 रुपयात त्या माणसाचा सन्मान तुम्ही विकत घ्या. अरे तुम्ही त्याच्या हाताला काम द्या, तो महिनाभर काम करून 500 रुपये रोजानं 15,000 रुपये महिना गाव आणि शेवटी घाम पुसत घरी आल्यावर सन्मानानं सगळ्या त्याच्या कुटुंबाला त्या मेहनतीची भाकर तो खाऊ घाला. त्याला शांततेनं झोप लागेल. पण त्याला आज तुम्ही एक दिवस 500 रुपयाची, वर्षातून एक दिवस 500 रुपयाची किट देता, म्हणजे 364 दिवस त्याला काय करायचं? मग तुमच्या किटची वाट पाहिजे पुढच्या दिवाळीत म्हणून, आणि पुढच्या दिवाळीपर्यंत लेकरावाला उपाशी ठेवायचं. तुम्ही साडी देता, 17 रुपयाची साडी, त्याचा गुहापोह किती झाला तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मच्छरदानी सारख्या साड्या दिल्या. मग हे कृत्य म्हणजे हे क्वालिफिकेशन नाही आहे खासदाराचं की लोकांना तुम्ही वस्तू वाटा, हे नाही आहे. तुम्ही जिल्ह्याच्या युवकांना रोजगार द्या. आता ज्या लोकांच्या भरोश्यावर मागच्या वर्षी निवडून आले ते मुस्लिम लोक, त्यांच्या पाठीत खंडित पोहोचला आणि इकडे गेले, मान्य. आता सध्याच्या परिस्थितीत मेळघाटच्या आदिवासी लोकांच्या भरोश्यावर सगळ्यात जास्त तिथं त्यांना लीड मिळते आणि तिथल्या लोकांसोबत ते नाचगाणी करतात, म्हणजे त्यांच्या सणामध्ये सामील होतात. परंतु तिथल्या लोकांसाठी त्यांनी काय केलं? आज तिथं दरवर्षी 1,20,000 लोकांना मनरेगा अंतर्गत रोजगार लागतो, परंतु हे 60,000 लोकांपर्यंतच पोहोचू शकते. उरलेले 60,000 खाली राहतात. मग ते त्या जागेवरून मायग्रेट होतात. जिल्ह्यात एक वेगवेगळ्या ठिकाणी किंवा पर्यायानं जिल्ह्याच्या बाहेर जातात किंवा राज्याच्या बाहेर जातात. मग त्यावेळेस ते त्यांचा सण असतो होळी, त्यावेळेस ते परत येतात. आले 8 दिवस आले का परत त्यांना जावं लागते. त्या येण्या जाण्यामध्ये त्यांची जी मुलं असतात त्यांच्यासारखे मायग्रेट होऊन त्याच्या मागं पुढे फिरणारे, त्यांच्या शिक्षणाची सोय संपून जाते आणि त्यांच्यासारखी ते मजूर म्हणून तयार होतात. मग हा त्या आदिवासी लोकांना किती मोठा अन्याय आहे. फक्त त्यांच्या मतासाठी तुम्ही त्यांच्या सणांमध्ये सामील होऊन थोडासा किराणा देऊन, थोडंसं साहित्य देऊन त्यांचा म्हणजे विश्वासघात करता आणि वर्षभर त्यांना दरोदर किंवा भटकंती म्हणजे रोजगारासाठी भटकंती करायला होता. हा सुद्धा त्यांच्याबद्दल विश्वासघात. या गोष्टी सोडून या व्यक्तीनं
या जिल्ह्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क केलं पाहिजे. हनुमान चालीसा वाचणं हे काही खासदाराचं क्वालिफिकेशन नाही. आणि असे हनुमान चालीसे पुस्तक घेऊन फिरणं म्हणजे हिंदू होते असं नाही. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, कट्टर हिंदू आहोत. परंतु हिंदू शरणीत आहे असं कोणी सांगितलं? जनता म्हणून हिंदू शरणी. जनतेनं एकच व्यक्तीला आतापर्यंत पद दिलंय, वंदनीय हिंदू हृदयसाम बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर कुणालाच हिंदू शरणीमध्ये दिलं नाही. त्याच्यानंतर दुसरं एक पद दिलंय या महाराष्ट्राच्या जनतेने, जे कोरोना काळात उद्धव साहेबांनी अत्यंत चांगलं प्रशासन चालवलं. एकाही व्यक्तीला ऑक्सिजनची कमी होऊ दिली नाही, ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ दिला नाही. रेमडेसिवीर पासून सगळ्या सुख सुविधा, आरोग्य सुविधा जास्तीत जास्त तयार करून त्यांना पोहोचवल्या. म्हणून त्यांना या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हे बाळासाहेबांसारखं विशेष मिळालं. त्या हिंदू शरणीमध्ये स्वतःच्या मनानं काही तयार करणं, भगवस्त्र धारण केल्यावर हिंदू नाही आहोत. त्याच्यासाठी हिंदू मन लागते. तुम्ही हिंदू आहे, मी हिंदू आहे. आता तुम्ही हनुमान चालीसा वाचण्यासाठी कोणाच्या घरी जाण्याची गरज तुम्हाला पडते का? प्रत्येकाच्या घरी छोटंसं मंदिर असते. आंघोळ केली का आपण पूजा करतो, छोटीशी पोथी असते तर वाचतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतो. पण कोणाच्या घरी जाऊन जायसाठी आग्रह करत नाही, दांगडो करत नाही. त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात मीडिया बोलावून बवाल करत नाही. तुमचं म्हणणं काय आधी खावाय? 100% मी तेच म्हणतो ना, खासदारच हे क्वालिफिकेशन नाहीये. तुम्ही कशासाठी या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय ते काम तुम्ही केलेलं आहे. मला एक सांगा, एका जरी व्यक्तीनं या महाराष्ट्रात जेवढे खासदार झाले आहेत तिथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या एका गावातल्या एका मतदारानं असं म्हणावं की मी या व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यासाठी खासदार बनवलं? तर तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. आता ते उद्धव साहेबांवर अनेक आरोप करतात काही कारण नसताना. यांनी हनुमान चालीसा वाचू दिली नाही म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. आता उद्धव साहेब फक्त मुख्यमंत्री होते, त्यांना जेलमध्ये टाकलं असं म्हणतात ते. आता जर हे जिकडे 2 मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री यांनी जेलमध्ये टाकले, मग उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 2 आमदारांना खासदाराला टाकू शकते. हे सगळे काम काय मोदीची करतात का? हे जे जेलमध्ये चालले सगळे मोदीची टाकतात असा त्याचा अर्थ होते का? आता अमरावती जिल्ह्यात सध्या किती समस्या आहेत, काय काय विकास कामं बाकी आहे हे तुम्ही सांगितलं. मग आता अपेक्षा कोणाकडून? डेफिनेटली नवीन जो उमेदवार आहे, आज तो बळवंत वानखडे म्हणून जो काँग्रेसचा उमेदवार आहे, त्याची जर पूर्ण हिस्ट्री तुम्ही ऐकली तर तो ग्रामपंचायत सदस्य पहिल्यांदा निवडला. ग्रामपंचायत सदस्यानंतर तो सरपंच झाला. सरपंचानंतर जिल्हा परिषद सदस्य झाला. जिल्हा परिषद सदस्य ओपन एरियातून झाला दलित असतानाही. त्याच्यानंतर परत जिल्हा परिषद झाला सदस्याला, सभापती झाला. त्याच्यानंतर आमदार झाला. मग एवढ्या ठिकाणी तो प्रत्येक निवडणूक जिंकत गेला. त्या जिंकण्यामध्ये त्याच्या कामाचं तर रहस्य आहे. ज्यावेळेस तो लोकांच्या काय म्हणते परीक्षेत खरा उतरला, प्रत्येक ठिकाणी जे सांगितलेले कामं लोकांच्या समस्या त्याने सोडवल्या, त्यामुळे तो परत प्रत्येक वेळेस निवडून गेला. म्हणून असा माणूस जो लोकांच्या समस्येसाठी कधीही तयार असतो, अत्यंत नम्र, आजपर्यंत कोणाबद्दल त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली असं मला आठवत नाही, आणि सदैव तत्पर कामासाठी, अशा व्यक्तीला आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या पवित्र सभागृहात पाठवलं पाहिजे. याच्याऐवजी यांचा इतिहास बघा. यांचं अमरावतीच्या माजी पालकमंत्री पोटे साहेब असो 36 आकडा त्याला कानपट्टीत मारतो म्हणून, तसेच यांच्या पतीनं बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी यांच्या पतीनं दिली. एका नगरसेवकाला घरून मारत महानगरपालिकेकडून दार होते. या बळवंत भाऊंना चप्पल उचलणारा म्हटलं, यशोमती ठाकूरना पैसे घेतल्याचा आरोप केला. म्हणजे एकाही लोकप्रतिनिधीशी त्यांचे सलोख्याचे संबंध नाही. जेव्हा जिल्ह्याचा विकासाची गोष्ट येते तेव्हा सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र होऊन जिल्ह्याचा विकास करण्याची परिस्थिती निर्माण असते. त्या परिस्थितीत सगळे एकत्र आले तर जिल्ह्याचा विकास सपाट्याने होतो आणि चांगल्या प्रकारे होतो. इथे यांचं कोणासोबतच पटत नाही, त्यामुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल? काय वाटतं बळवंत वानखडेच्या मागे कोणतं वोटिंग होणार आहे? बळवंत वानखडेचा सर्व स्तरातून त्यांना वोटिंग होणार आहे. म्हणजे जात धर्म याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, आज त्या बळवंत भाऊचं व्यक्तिमत्व व्यतिरिक्त उद्धव साहेबांचा दिलेला पाठिंबा, या महाविकास आघाडीच्या 3 पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सांगड अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात आणि पर्यायानं अमरावतीत एकदम चांगली बसलेली आहे. एका सोबत ते सगळे काम करत आहेत. आज या ठिकाणची निवडणूक शिवसैनिकांनी डोक्यावर घेतली असं चित्र आहे, पण रोज पदयात्रा निघतात आणि त्यात सर्वात जास्त समोर शिवसैनिक आहे. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मन धनानं काम करत आहेत, आणि तो उद्धव साहेबांना दिलेला शब्द आणि केलेली युती सार्थ ठरवण्यासाठी त्यांचा मला असं वाटतं की पुरेसा ठरणार. उमेदवार तर अमरावती जिल्ह्यात अनेक उभे आहेत,
पण काय वाटतं ह्या तिघांमध्ये किती मतदान होऊ शकते तिघांना? आमचं तर मत असं आहे की बळवंत वानखडे आणि दिनेश बुकमध्ये चुरस आहे. ह्या ज्या विद्यमान खासदार आहेत त्या तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेलेल्या आहेत. कारण की मागच्या वेळेस त्यांचा म्हणजे ते मी सिद्ध करू शकतो, मागच्या वेळेस त्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या समर्थनार्थ लढल्या, त्यावेळेस मुस्लिम पूर्ण वन साईड त्यांच्याकडे गेले, बुद्धिस्ट मतं त्यांच्या साईड गेले. आज 3.5 लाख मुस्लिम जवळपास तेवढेच बुद्धिस्ट मत आहे. ते दोन्ही जे वोट बँक आहे ते बळवंतरावकडे शिफ्ट झाली. मागच्या 4,74,000 मतं शिवसेना आणि भाजपच्या युतीला मिळाली. त्यात अर्धे दोघांचे पकडले तरी 2.25 लाख शिवसेनेचे मतं त्यांच्या बाजूने हटले. म्हणजे 2.25 लाख फक्त भारतीय जनता पार्टीचे मत आहे. आता या मतात इतर कोणते मतं ऍड होऊ शकतात तुम्ही सांगा? भारतीय जनता पक्षाची मतं पूर्ण जातील का? 100% नाही. कारण की भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी, आमदार, खासदार, जुने पदाधिकारी ज्यांनी अनेक वर्षापासून या पक्षासाठी या जिल्ह्यात योगदान दिलं, काही लोकांनी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांना काहीच मिळालं नाही, परंतु एक कट्टर कार्यकर्ता म्हणून ते आजपर्यंत कार्यरत आहेत. त्या सर्व लोकांनी एकत्र होऊन एक निवेदन तयार केलं की या व्यक्तीला जर तुम्ही या ठिकाणाहून उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही. परंतु हायकमांडनं त्यांच्या भावनांचा आदर केला नाही आणि त्यांना डायरेक्ट रिफ्यूज केलं. दुसऱ्या दिवशी यांची उमेदवारी जाहीर केली. एवढी परिस्थिती त्या पक्षावर काय आहे? किंवा यांच्याकडे अनेक उमेदवार असू शकले असते. एवढा कॉन्ट्रोवर्शियल जेव्हा सर्व पदाधिकारी म्हणतात की याला तिकीट देऊ नका, तरी सुद्धा पक्ष हायकमांडने का द्यावे हा एक मोठा प्रश्न. नवनीत राणा जर उद्या सर्व खासदार बनले, भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पुढे कमी होईल असं वाटतं? डेफिनेटली पक्ष संपून जाईल. आताच परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते येतात. आता भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच परंपरा अशी होती की त्यांचं कार्यालय आहे अनेक वर्षापासून, सुसज्ज कार्यालय त्यांनी केलेलं आहे, अत्याधुनिक सगळ्या गोष्टी आहेत. तिथला कुठलाही नेता आला तर त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जायचं, तिथं सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी दररोज एकत्र व्हायचे. परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नेते त्या कार्यालयात जात नाही, कोणत्या पदाधिकाऱ्याच्या घरी जात नाही, परंतु या आमदार खासदाराच्या घरी जातात. किंवा अमरावतीत आले या लोकांना कोणाला माहित नसते, त्यांना माहित असते, डायरेक्ट त्यांच्या घरी जातात. हा इथल्या कार्यकर्त्याचा अनेक वर्ष त्यांनी योगदान दिले त्यांचा अपमान आहे. आणि त्याच्यामुळे इथला जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, जो तळागाळातला, त्याने अनेक वर्ष काम केलं, तो दुखावलेला आहे. किंवा या एका व्यक्तीसाठी ज्यांनी पहिले मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, मेळघाटातल्या आदिवासी लोकांचा विश्वासघात केला, आणि आजही 2-3 दिवसा अगोदर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं की ज्या मोदीजींची तिकीट घ्यायसाठी इतकी लखलख चालू होती, ज्या भारतीय जनता पार्टीची इतकी लखलख चालू होती, काल 2-3 दिवसा अगोदर त्यांनी मोदीजीची हवाच नाही. या अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं का मोदीजींना आम्ही घरी बसू, मोदीजीची हवा नाही. सेम त्यांनी वर्ड आता वापरले का मोदीजीची हवा नाही आहे. पण हवा नाही हे याच्यासाठी सांगितलं का कार्यकर्त्याला काम केलं पाहिजे? नाही, त्यांनी हे म्हटलं ना, मागच्या वेळेस एवढी हवा होती, एवढं नेटवर्क असतानाही मी निवडून आली, म्हणजे तेव्हाही हवा नव्हती आणि आताही हवा नाही. मग हवा नाही तर त्यांच्या बॅनरवर मोठमोठे मोदीजीची का पोस्टर लावतात? स्वतःच्या भरोश्यावर निवडावं ना. स्वतःच्या भरोश्यावर एकच मोठा फोटो टाकायचा, भारतीय जनता पार्टीचं नाव टाकायचं, कमाल टाकायचं, या निवडून पाहूया कोण किती. अमरावतीच्या खासदारांना महत्वाचे केले पाहिजे अशी विकास कामं कोणत्या सध्या अगदी गरजेचे? सर्वात पहिले इथली आरोग्य व्यवस्था. कोणत्याही लोकप्रतिनिधीनं सर्वात पहिले जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य व्यवस्था अत्यंत सुसज्ज केली पाहिजे. ज्यावेळेस उद्धव साहेब होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था चांगली केली, परंतु दिवसागणिक लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्याची खाटांची संख्या हॉस्पिटलमधल्या, तिथल्या काय म्हणते अवजाराची संख्या, स्टाफची संख्या, या सगळ्या गोष्टी वाढायला पाहिजे. या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय तिथे कितीतरी बॅकलॉग आहे, पदभरती नाही, अनेक सुविधाचा अभाव आहे. ते तुम्ही कधी जा, रात्री बेरात्री तुम्ही पेशंट नाही, मला एकदा ऍडमिट करत नाही, किंवा केलं तर एक कोणतरी पाहत असते आणि 100 लोक तिथं झोपलेले असतात. ह्या सगळ्या दयनीय अवस्थेतून पहिल्यांदा आरोग्य व्यवस्था केली पाहिजे. दुसऱ्यांदा जिल्ह्यातल्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं पाहिजे. त्यांचं सरकार आहे, मोदीजींपर्यंत जायला पाहिजे का शेतकरी मरून आला त्याला आत्महत्या करणं रोखण्यासाठी त्याच्या शेतमालाला भाव देणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा ज्या उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्या पद्धतीनं आहे ती कर्जमुक्ती करून टाकायची. त्यानंतर त्यांना
जे लागणारी खतं आहे त्याच्यावर 50% डायरेक्ट सबसिडी दिली पाहिजे आणि त्यांचा शेतमाल आहे जो आहे आज 8,000चा 4,000 केला तो 4,000चा 12,000 करता आला पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणं लोकप्रतिनिधीचं काम आहे. तिसरी व्यवस्था आहे की जिल्ह्यातल्या युवकांसाठी रोजगार निर्माण केला पाहिजे. मोठमोठे इंडस्ट्रीज आणल्या तर ते चालवता आल्या पाहिजे, चालल्या पाहिजे. यांनी एका फॅक्टरीचं भूमिपूजन केलं आणि ती फॅक्टरी इथून भूमिपूजन केल्याने यांनी मोठा ऑडंबर केला, पेपरमध्ये बातम्या दिल्या की आम्ही हा एवढा मोठा प्रोजेक्ट आणला. हा प्रोजेक्ट महिन्याभरातच बंद पडला आणि तो गुजरातमध्ये शिफ्ट होऊन गेला. या सगळ्या गोष्टी याच्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जिल्ह्यातलं दळणवळणाची म्हणजे रस्ते आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण व्यवस्था आहे. आज महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलं कमी असतात. मग महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या जे टीचर्स आहेत स्वतःचे मुलं कॉन्व्हेंटमध्ये टाकतील आणि तिथं आपले सर्वसाधारण गरीब लोकांची मुलं मुश्किल येतात किंवा यांना ते काय म्हणते क्वांटिटी दाखवायसाठी लोक डेफिनेटली का त्यांची व्यवस्था चांगली नाही. आज मुंबईच्या महानगरपालिका अनेक वर्षापासून शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता होती. तिथं तुम्ही महानगरपालिकेत जर पाहिलं तर सर्वात पहिले गर्दी महानगरपालिकेच्या शाळेत होते. ज्या लोकांना तिथं ऍडमिशन मिळत नाही ते लोक कॉन्व्हेंटमध्ये जातात. पहिल्यांदा महानगरपालिकेच्या शाळा होती. तशी परिस्थिती निर्माण केली तर आमची मुलं आम्ही महानगरपालिकेच्या शाळेत टाकू. शिक्षण तिथं शिकवलं गेलं पाहिजे. मुलं कशासाठी पाठवतो या गोष्टीचा अभाव असल्यामुळे तिथं तिथले शिक्षक तिथं टाकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आहे. तर अजून एक महत्वाचा प्रश्न असा होता की अमरावती जिल्ह्यात जो बच्चू कडूंनी एक भूमिका घेतली आहे की मोदी तुझसे बैर नाही पण नवनीत राणा दिल खेळ, या भूमिकेबद्दल तुम्हाला काय? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की या लोकप्रतिनिधी खासदार माजी खासदार होणार आहेत ज्या खासदार आहेत त्यांनी एकाही व्यक्तीसोबत चांगले सलोख्याचे संबंध ठेवले. लोकप्रतिनिधीची सांगड आपसत असली पाहिजे तेव्हा जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. यांनी याला घरात घुसून मारतो, हा चपला उचलणार, या अशा प्रकारची वक्तव्य करण्याची गरज नाही. आणि जिल्ह्यात काही काम न करता प्रत्येकाच्या कामावर श्रेय दाखवणं म्हणजे जर ह्या जिल्ह्यात ते आता राजकुमार पटेल आहे त्यांनी विकास कामं आणली तिथे यांनी बोर्ड लावले मी आणलं त्यांनी प्रूफ दाखवले हे बाबा मला महाराष्ट्र सरकारनं या अशा प्रकारचा निधी दिला त्याच्या अंतर्गत हे काम आहे असं त्यांनी प्रत्येक लोक विधानसभा मतदारसंघात केले. त्याच्यामुळे एकही आता बच्चूने तो स्टँड घेतला परंतु इतर लोकांचंही मनातून स्टँड होत आहे मी यांच्या विरुद्ध काम करणार. स्वतः मी सांगतो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमदार खासदार मनातून दुखावले गेले ते सुद्धा यांचं काम करणार. नरेंद्र मोदी म्हणतात की अबकी बार 400 पार, काय वाटतं? तो त्यांचा जुमला आहे. तुम्ही याच्या अगोदर 15 लाखाचा जो मुद्दा आहे त्यावेळेस नंतर विचारला गेलं तर अमित शहाने सांगितलं हो चुनावी जुमला आहे. आता 400 नाही 200च्या पर्यंत ते पोहोचणार आहे. मग त्यांना तुम्ही त्यावेळेस तुम्ही जाऊन प्रश्न विचारता चुनावी जुमला का 400 पार. तर 400 पार लोकांच्या नजरेत आणि कानात हात घुसण्यासाठी आहे. पदाधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांना बुस्टर मिळण्यासाठी 400 पार म्हणताय. त्यांची परिस्थिती 200च्या आतच राहणार. इकडून तिकडून सगळे ओढून ते नेते आणून राहिले. काय वाटतं त्याच्या पक्षावर भरोसा नाही राहिला? आता महत्वाचा मुद्दा तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज एकटे उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रात असताना महाराष्ट्रात 48 पैकी 41-42 सीट्स यायचे. आज एकटे उद्धव साहेब बाजूने गेले तर त्यांना त्यांची भरती करण्यासाठी पहिले शिंदे घ्यावं लागले. शिंदे नंतर त्यांनी अजितदादा घेतले. आता त्यांच्याकडनं पूर्तता होऊन नाही राहिली तर मनसेचे राज ठाकरे घेतले. म्हणजे एका माणसाचा बॅकलॉग भरताना 3 मोठे नेते एकत्र केले तरी त्यांना आता अजूनही भरोसा राहिला नाही. तसंच देशातली परिस्थिती आहे. काँग्रेसची त्यांनी अशोक चव्हाण घेऊन टाकले म्हणजे 4ही पक्षाचे लोक घेऊन टाकले. देशाची परिस्थिती अशी आहे की जर तू आमच्या पक्षात ये आमच्या सोबत काम कर अन्यथा जेलमध्ये जा अशी परिस्थिती निर्माण केली. ही परिस्थिती कधी निर्माण होते जेव्हा स्वतःवर विश्वास राहत नाही. म्हणून हे जे तुम्ही बोलले अन्यथा जेलमध्ये जाईल ईडी सीबीआय हे त्याच्या घरचंच आहे का? हे तर तुम्ही सर्व युट्यूबवरच दाखवत आहे किंवा ईडी ज्या दिवशी एखाद्यानं आता आमचे अमोलजी कीर्तीकर आहे त्यांनी फॉर्म भरला मुंबई खासदार म्हणून दुसऱ्या दिवशी ईडीची नोटीस आली. असे ते सोरेन आहे मुख्यमंत्री आहे. आता त्याच्यापेक्षा मोठे फ्रॉड यांनी केलेले आहे. आता अजितदादांचा 70,000 करोड रुपयाचा घोटाळा केला असे आणि भोपाळच्या सभेत जाहीरपणे सांगितलं कोणी मोदीजींनी आणि यांना मी सोडणार नाही. मग 70,000 करोडचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना यांनी लगेच पक्षात घेतलं. उपमुख्यमंत्री पद एवढं मोठं पद दिलं सोबत त्यांना वित्तमंत्री दिले. म्हणजे कुबेराचं स्थान म्हणजे अजून फ्रॉड करा आणि
त्या अगेन्स्ट मध्ये ते सोरेन आहे, त्यांच्यावर फक्त 4.5 एकर जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तो जमीन त्यांनी दुसऱ्याच्या, ते डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट त्यांचं कुठेच नाही आहे. त्यांनी आजपर्यंत जितक्या लोकांना अरेस्ट केली त्याकडनं एकाहीकडनं काहीही अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही. तरी सुद्धा या लोकांना, मुख्यमंत्री सारख्या संवैधानिक पदावर असलेल्या लोकांना अनेक महिने जेलमध्ये ठेवलं. आमच्या राऊत साहेबांना 100 दिवस जेलमध्ये ठेवलाय, त्यांच्याकडनं अजूनपर्यंत काही सिद्ध झालं नाही. याचा अर्थ म्हणजे त्यांच्यावर स्वतःवर आत्मविश्वास राहिला नाही. आपण हरणार आहे, ही निवडणूक आपल्याला खूप भारी जाणार आहे हे त्यांना माहिती आहे, म्हणून हे सगळ्या पुढापुढीचं राजकारण ते करत आहे हे निश्चित. आधी संघाची भूमिका ही वेगळी होती आणि आता नरेंद्र मोदींचं राजकारण वेगळं आहे. काय फरक वाटते? आता संघाचा कंट्रोलच मोदीजींना हटवून टाकले. पहिले संघ म्हणजे संघ जे करेल ते भाजपा करत, परंतु आता संघाचा संपूर्ण कंट्रोल मोदीजींनी स्वतःच्या हातात घेतलेला आहे. संघाचंही त्या ठिकाणी काही चालत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे संघ आता वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. आता ज्यावेळेस मोदीजींचा पराभव होईल त्यावेळेस संघ ऍक्टिव्ह होईल. अमरावती जिल्ह्यात जर नरेंद्र मोदी म्हणा किंवा योगीजी म्हणा, अमित शहा यांच्यासारख्या सभा जर होत गेल्या, काय वाटते की होईल का परिवर्तन, मतपरिवर्तन? मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इथला लोकल जो त्यानं अनेक वर्ष या पक्षासाठी समर्पणाची भावना ठेवत त्याग केलेला आहे, त्या लोकांची मनच दुखावलेली आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्याचं इथे सभा लागली तर हे तनमन धनापासून ते लोक कामच करत नाही, तर इथं त्याचा प्रभाव कसा पडणार? जेव्हा नेता आला त्या नेत्यानं आपलं काही ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे अशी भूमिका असली तर कार्यकर्ते त्यासाठी धावतात. परंतु यांनी उमेदवारी देऊ नका हे नाही ऐकलं तर मग बाकीचं काय ऐकणार? त्यामुळे हे कार्यकर्ते मनापासून दुखावलेले आहेत. त्यामुळे कोणीही काम करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोदीजी येऊ की अजून योगीजी येऊ की अमित शहा येऊ, हे यांचा फरक पडणार. अमरावतीचे नेते म्हणून, कार्यकर्ता म्हणून आपल्या अमरावतीच्या जनतेला फक्त एक आव्हान करा की मतदान 100%